ते वेले ते सुरई ब्रिज हा 850 मीटरचा रस्ता याचा अनेक वर्षापासून हा प्रलंबित असा रस्ता होता आणि याची मागणी वेले ग्रामस्थ, सुरई ग्रामस्थ हे अनेक वर्षापासून करत होते. तर आज माननीय खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेली आहे 850 मीटरसाठी. आणि इथे अनेक लोक लाभार्थी असतील. आपले विसर्जनाचा कार्यक्रम असेल किंवा इथं फिरण्याचा येण्यासाठी कार्यक्रम असेल किंवा तशक्रिया विधी असेल, असे अनेक उपक्रम इथं होत असतात. त्या उपक्रमासाठी एक खडतर रस्ता होता आणि आज खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि मी सर्व ग्रामस्थांच्या आणि सरपंच उपसरपंचांना शुभेच्छा देईन की तुम्ही ही मागणी केली, त्यामुळे खासदार साहेब हे पूर्ण करू शकले. आणि मी शुभेच्छा देतो, हा रस्ता आता पूर्णत्वास होईल लवकरात लवकर आणि अशीच कामं खासदार साहेबांच्या हस्ते पूर्ण लोकसभेत चालू आहे. आता सर्वकडं निधीचं वाटप चालू झालेलं आहे, कामांची सुरुवात चालू झालेली आहे आणि बहुतेक ठिकाणी भूमिपूजन सोहळे झालेले आहेत आणि अनेक ठिकाणी आता उद्घाटन देखील होतील. तर कामाचा वेग हा अतिशय जोराने चालू झालेला आहे, पकडलेला आहे आणि ज्या जनतेने विश्वासाने आम्हाला निवडून दिलेलं त्या विश्वासाची आम्ही पूर्तता 100% करणार. नक्कीच ग्रामपंचायत आमची हक्काची ग्रामपंचायत आहे. इथे म्हणजे हा गाव सुरई, सारंग, वेले गाव हे सगळे आमच्या हक्काचे गाव आहेत. इथं आम्ही विचारही करत नाही. आमचं जे काही प्रश्न आहेत तेही आमच्याकडे हक्काने मागायला येतात. त्याच्यामुळे इथला विकास हे आमच्या माध्यमातून 100% अजून वेगाने होईल. ओके. आज भूमिपूजन हे ठेवलेले आहे. मामाच्या निधीतून हे प्रस्ताव या रस्त्याचं काम पास झालेलं आहे. प्लस मी पण एक दुसरा काम मंजूर करून घेतलेलं आहे माझ्या घरापासून. तर वासोबाच्या पोटरीपर्यंत हा काम लवकरच्या लवकर म्हणजे चालू होईल आणि सगळं काम मी यायला कामाला लावलंय. हप्त्यात मला असं वाटते का 15 दिवसात ते काम, त्या रस्त्याचं काम चालू होईल. प्राधान्य दिलं जातं आणि जसं नक्कीच मी साहेबांना धन्यवाद देतो. याचं कारण असं आहे की मी माझं वैयक्तिक बोलतो. आज मी शिवसेनेमार्फत जवळजवळ 30 वर्ष झाली मला सेनेच्या मार्फत सेवा करतो. पण 30 वर्षामध्ये आज मला वाटतं 30 खडे माझ्या गावामध्ये पडले नाही सेनेच्या मार्फत. आज मला वाटतं पहिला उद्घाटन असाला. त्यामुळे साहेबांना शतशः नमन करतोय मी की असंच तुमचं लक्ष राहू दे आणि आमची कामं अद्याप पेंडिंग पडलेले आहे. आमचं हे दशक्रिय घाट लाज वाटते आम्हाला कुठल्या दुसऱ्या गावाच्या. त्याच्यामुळे आता हा जर रस्ता गेला तिथं मला वाटतं ते होणं गरजेचं आहे. प्लस दुसरी पोरांची इच्छा अशी आहे किंवा तिथं जागा आहे, लोक आपल्याला द्या, जागा उपलब्ध आहे, तिथं ग्राउंड होणं गरजेचं आहे. हे गाव तिथं ग्राउंड म्हणजे तिथं आता सारंगला तर झाला म्हणजे. तर आज साहेबांच्या कानावर मी घातलंय तसं जर झालं तर त्याच्यावर आपण लक्ष द्या. परत मी साहेबांना विनंती पण करणार आहे की एक फेरफटका महिन्यावर नका गावातनं एक राऊंड मार करा. आपल्याला पुढं आपल्याला आपली बाजू मजबूत करायची आहे. कारण एवढे दिवस आपले गेले. आज लोकांची आशा लागलेली आहे साहेबांकडे की आमचा हक्काचा माणूस कोणीतरी संसदेमध्ये बसलाय आणि आम्ही हक्काने तिथं जाऊ शकतो. कारण दुसरीकडे जायला आम्हाला टेपणी लागायच्या, पण आज आम्हाला टेपण्याची गरज नाही. आम्ही हक्काने आमचा फोन पण गेला तरी फोन उचलतात. नाही तर आम्हाला पीएला कोणाला फोन लागायची गरज नाही, काय नाही. आम्ही डायरेक्ट तिथे जाऊ शकतो. म्हणून हक्काचा माणूस बसले म्हणून हक्काने कामे आम्ही मागू शकतो. याच्यापुढे हा पहिला काम झाले आमचा. याच्यापुढे आमची